श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे चरित्र झाले कैसी. विस्तारावे आम्हासी, कृपा करी गा दातारा. ऐसे किती दिवस क्रमिले, शिवरात्रीचे व्रत आले. समस्त यात्रेसे निघाले, माता पिता तंतुकाचे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरुभवन. आपण नाही येथून चरण सोडले श्री गुरुचे. नगर लोक समस्त गेला, आपण एकला राहिला. श्री गुरु मठासी आला, गुरु पुस्ती तयासी. श्री गुरु म्हणती तयासी, कागा यात्रेसी तू न गेलासी. तंतुक म्हणे स्वामीसी, माझी यात्रा तुमचे चरण. ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देख. तवा पातली शिवरात्र एक, माग वद्य चतुर्दशी. श्री गुरु म्हणती तयासी, तुझी समस्त गेली यात्रेसी. तू एकलाची राहिलासी, पाहसी विनोद श्री पर्वताचा. नयन झाकुने पादुकेसी, दृढ धरी गा वेगेसी. मनोवेगी घेऊन गेले, श्री गुरु म्हणती तयासी. का गा भ्रांतपणे पाहसी, वेगी जावे दर्शनासी. क्षौर स्नान करून या, श्री गुरु ऐसा निरोप देता. शीघ्र गेला स्नानाकरिता, तेथे देखील माता पिता. भ्राता ग्राम लोक सगळीक, ते पुस्ती तयासी कवने मार्ग आलासी. आमची भेटी का न घेसी, लपून येणे कोण धर्म. विनवितसे माता पितेसी, आम्ही निघालो दोन प्रहरेसी. एक घटिका लागली वाटेसी, आता आलो गुरु समागमे. एक हसती मिथ्या म्हणती, आम्हा सवेची आला लपत. ऐसे बडिवारे बोलत, लब्ध प्रतिष्ठित सकळ जन. तो कोणाचा विन बोले, शीघ्र स्नान क्षौर केले. पुष्पे अक्षता बेले, घेऊन गेले पूजेसी. पूजा करीत लिंगस्थानी, देखता झाला श्री गुरुमुनी. अति विस्मय करुनी, पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करीती, श्री गुरु सर्व पूजा घेती. तंतुक म्हणे चित्ती, श्री गुरु राजा आपण शंकर. श्री गुरु पुस्ती तयासी, हे द्वारासी किंवा जासी. तंतुक विनवी स्वामी असी, एक नवर देखील आता. समस्त लोक जाऊनी, देवालया भीतरी. बैसोनी पूजा करते तुमच्या चरणी, लिंगन देखो तुम्हीच तेथे. श्री गुरु म्हणते एक भक्ता, सर्वत्र ईश्वर पूर्तता. स्थान महिमा खेता असे त्यात ख्याता, जे अगम्य भूत्रिभुवनी. माघवद्य चतुर्दशी, अपार महिमा श्री पर्वतासी. सांगेन एका तत्परेसी, श्री गुरु म्हणते तंतुकाचे. पूर्वी ख्यात किरात देशी, विमर्शन राजा परेसी. शूर असे पराक्रमासी, समस्त शत्रू जिंकिले तेने. आणि एक कुबुद्धी असे, पारधी करी बहु असे. बल्लाढ्य स्थळ बहु असे, चंचळ सकाळ श्री आरत. आचारी तरी बरवा नसे, शिवपूजा करी बहु असे. पत्नी त्यासी एक असे, सुलक्षण नाम कुमुद्वती. सुशील सगुण पतिव्रता, मने करी बहुत चिंता. पुरुष आपला परद्वारता, ईश्वर भक्ती करीत असे. ऐसे क्रमित एके दिवशी, पुसो लागले आपले पुरुषासी. म्हणे प्राणेश्वरा परेसी, विनंती एक असे माझी. तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवने परी, सांगावे स्वामी सविस्तारी. कोप न करावं प्राणनाथा, राजा म्हणे श्रेयसी. बरवे पुसले आम्हासी, ज्ञान झाले आता मानसी. पूर्वजन्म सांगेन माझा, पूर्वी पंपा नगरी आपण. श्वान योनी जन्मून जाण, होतो तेथे काळ क्रमून. शिवरात्री आली एके दिवशी, त्या नगरी होते एक शिवालय. समस्त लोक आले पूजावया, आपणही गेलो हिंडावया. भक्षावया काही घेऊन या, आपण पोळीमध्ये पळत. द्वार घातले मारून म्हणत, धरा मारा म्हणून बोलत. मारू लागले पाशाने, ऐसे 3 वेळा पळालो. मारतील म्हणून बहु उभ्यालो, मग अंतर्गृही निघालो. पूजा देखील तेथे शिवाची, द्वार धरुनी समस्त लोक. शस्त्रे मारिले म्हणजे एक, ओढून टाकती सगळीक. शिवालय बाहेरी, तेने पुण्य झाले ज्ञान, एक शिवरात्रीचे महिमान. म्हणजे तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन. पूर्वजन्म माझा श्वान, त्याचा स्वभाव सर्व क्षण. सर्व ठाई त्यांची वासना, त्याची स्वभाव मज असते. ऐसे श्रेयसी सांगितले, पुन्हा प्रश्न तिने केले. म्हणे स्वामी जे सांगितले, आपला जन्म पुरातन. तुम्ही असा सर्वज्ञानी, माझा जन्म सांगा विस्तारूने. म्हणून लागत असे चरणी कृपा करी गा प्राणेश्वरा. एक ज्ञान सती, तुझा पूर्वजन्म कपोती. करीत होती सौदरपूर्ती, एके दिवशी अवधारी. पडिला होता माणस गोळा, तो तुवा चोचीने धरिला कवळा.
उडत होशी आकाश मंडळा ते दुरुने देखील घारीने पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पाहिलीस ते अवसरी पर्वतगिरीवरी दुरुनी आली धावत प्राण होता कंठगत श्रमोने शिखरी तू बैसत घारी येऊन मारले चुची घेऊन गेली मास कवळे तुझे देह पंचतो पावले परत दक्षिणा पुण्य फळले झाले सत्वा राजपत्नी राजा सांगे सतीसी पुढील जन्म सांगव तुझ आपण राजा सिंध देशी जन्म पावे न उधारी माझी भार्या तुझी होसी जन्म पावसे सृंजय देसी तिथीला राजा पवित्र वंशी राजा कन्या होशील तिसरा जन्म आपणासी राजा होईल सौराष्ट्र देशी तू उपजी कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणासी राजा होईल गंगाधरेशी तू उपजी मगध कुळेसी ते माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईल अनंत देशी तू दार्श राजकुळी जन्मसी माझी भार्या होशील तू सहावा जन्म आपणासी अनंत नाम परियेसी ययती कन्या तू होसी तई माझी प्राणेश्वरी सातवा जन्म आपणासी राजा होईल पांड्यदेशी रूप लावण्य मध सरशी नोहे गवन संसारी ज्ञानी सर्वगुणी होईन सूर्यकांती ऐसे वजन जैसा रूपासे मदन नाव माझे पद्मवर्ण तू जन्मसी वैदर्भ कुळी रूप सौंदर्य आगळी देशी सुवर्णाची पुतळी चंद्रासारखे मुख कमळ वासुमती असे नाव पावसी तुझवरील स्वयंवरेसी दमयंती नावा जैसी स्वयंवर होईल तुझं मज देहावसान होता तुझं घेण सांगता दिव्य विमानी बैसून येत होता स्वर्गपती जाऊ बळे श्री गुरु म्हणते तंतुकासी शिवरात्री श्री पर्वत महिमायसी एक तो श्वान परियसी सप्तजन्मी राजा झाला ग्रामी असे कलेश्वर गंगा ग्रामी भीमा तीर पूजा करी गाणे निरंतर मल्लिकार्जुन समान तंतुकमने स्वामी असी स्वामी तू मद चाळविशी पूजेसे गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थाने तुझ देखिले सर्व ठाई तुझ एक झाला अससी व्यापक कलेश्वर संगम नायक एक सांगसे आम्हा पुढे हे कोणी श्री गुरु हसती रे पादोका धरी म्हणती नाही न त्याचे जागती संगम आले रत्कारी श्री गुरु आले संगमासी तंतुकास पाठविती मठासी बोला वया शिवांशी शिष्यांशी आपण राहिलो संगमात श्री गुरु आले संगमासी मग पाठविले मठासी बोलाविले शिष्यांशी राहू पाहती आजी संगमी मग पुसती त्यांची तेही सांगितले भरवसी आनंद झाला भक्तांशी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री ऋषि सरस्वती वाक्याने सिद्ध नामधारक संवादे श्री शैल शिवरात्र महिमा वर्णनम नाम चतुर्त्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय परमहंसो श्री गुरुदेव दत्त।